माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काल म्हणजे 12 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत होती। यानंतरही तब्बल 90 उमेदवारांचे अर्ज या निवडणुकीसाठी रिंगणात राहिलेले आहेत आणि दुसरीकडे चौरंगी लढत होताना दिसते आहे। पण अशाच परिस्थितीमध्ये सागर तावरे आणि प्रशांत तावरे या दोघांनी उमेदवारी अर्ज भरले होते आणि त्यांनी आज हा उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला असला तरी तो आम्ही निळकंठेश्वर पॅनलला पाठिंबा देत आहोत असं सांगितलेले। आपल्यावर सागर तावरे आणि प्रशांत तावरे आहेत। नेमकं काय घडलं होतं? काल आम्ही सकाळपासून प्रयत्न करत होतो येण्यासाठी, काही कौटुंबिक हॉस्पिटलच्या कारणामुळे आम्ही त्या ठराविक वेळेपुरत 3 वाजेपर्यंत पोहोचू शकलो नाही। तर त्याआधीच आम्ही 2 वाजता विड्रॉल पाठवून दिले ते साईन वगैरे करून, पण तिथं तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी स्वीकारू शकले नाहीत। त्यानंतरसुद्धा आम्ही खूप प्रयत्न केले, विनंती केली, पण त्यांनी सांगितलं की 3 नंतर आम्ही स्वीकारू शकत नाही। तरी आम्ही पूर्वीपासून 1985 पासून आमचं कुटुंब दादांसोबत आहे। आमचा पाठिंबा कंटिन्यू दादांनाच राहणार आहे। त्यांच्यासारखा विकास पुरुष आजपर्यंत मला तर वाटत नाही की महाराष्ट्रात झालेला आहे। आणि हा कारखाना, माळेगाव कारखाना त्यांच्या हातात गेल्यानंतर 3636 नाही 4000पर्यंत ते आपल्याला भाव देऊ शकतात असा विश्वास मी व्यक्त करतो। आणि सगळ्या सभासदांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि निळकंठेश्वर पॅनल हा भरघोस मताने 21-0 निवडून आणावा ही विनंती करतो। प्रशांत तावरे आपल्यावर आहेत, काय नेमकं झालं होतं? काल आम्ही तिथं 1-1.5 वाजता गेलो होतो, पण जरा दवाखान्याच्या आम्हाला अडचणीमुळे जर आम्हाला तिथं काही जाता आलं नव्हतं। तर आम्ही सरासरी 3 वाजून 5 मिनिटांनी तिथं आम्ही पोहोचलो होतो तिथं। पण ती काय बाकीच्या विरोधकांनी आम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये काय जाऊन दिलं, तिथं जरा कालवा वगैरे तिथं त्यावेळेस केलं त्यांनी। पण आमच्या विड्रॉला अगोदरच आम्ही आमच्या वडिलांच्याकडे 2 वाजता दिले होते, पण तिथं त्याच्यामुळे घेतले नव्हते, त्यामुळे आम्हाला जरा जायला उशीर झाला जरा। त्यामुळे ते आमचे उमेदवारी अर्ज राहिले होते। तर आम्ही पहिल्यापासूनच दादांच्याच मागं आहे। तर आत्ता पण आम्ही दादांच्याच मागं कंटिन्यू राहणार आहे। तसं काय म्हणजे आमचा पूर्णपणे पाठिंबा निळकंठेश्वर पॅनललाच राहील। आणि सर तुम्ही दोघंही प्रचारात सहभागी होणार आहे? हो, सक्रिय आम्ही आधीपासूनच सक्रिय आहे। जेव्हापासून पॅनल डिक्लेअर होण्याच्या आधीपासून आम्ही सक्रियच आहे आणि आम्ही कंटिन्यू प्रत्येक इलेक्शनला सक्रिय असतो। कारण दादा हे आपल्या बारामती तालुक्याला देवासारखे लाभलेले आहेत। त्यांच्याशिवाय कोणीच विकास करू शकत नाही, त्याच्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा आहे। आम्ही सक्रियपणे इथून पुढे सुद्धा इलेक्शन प्रचारासाठी सक्रियच आहोत। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आणि पदाधिकारी गावागावात घोंगडी बैठका घेत आहेत आणि या माध्यमातून ते निळकंठेश्वर पॅनलची भूमिका समजावून सांगत आहेत। त्या पार्श्वभूमीवर काल उमेदवारी अर्ज मागे घेताना उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर लागलीच सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले होते। काही उमेदवारांचे जे अर्ज राहिलेले आहेत त्यापैकी दोघांनी आज निळकंठेश्वर पॅनलला पाठिंबा दिलेला आहे।